होईल आणि रस्ते ज्या ठिकाणी असतं, इन्फ्रास्ट्रक्चर असतं, ज्या ठिकाणी सर्वाधिक त्या ठिकाणी होणारी दळणवळण असेल तर ते राज्य म्हणा किंवा तो देश प्रगती करतो असं सरकारचं, महायुती सरकारचं म्हणणं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडून मला जाणून घ्यायचंय। राजू शेट्टीजी, एखाद्या विकासाला विरोध नसतो, मात्र विकास करत असताना शेतकऱ्यांचं जे बेसिक आहे, त्यांची असलेली जी जमीन आहे त्याचा बळी दिला जातोय का, किंवा मग शेतकरी हे विकास विरोधी आहे असं कुठेतरी चित्र निर्माण होण्याचा प्रयत्न दिसतोय का? कारण जसं आता प्रेरणाजींनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना थेटपणे पाठिंबा दिलेला अनेकांनी त्या ठिकाणच्या लँड ॲक्विजिशनसाठी सत्य परिस्थिती काय आहे? तुम्ही तर शेतकरी नेते आहात। गावाकडे एक म्हण आहे, वाटसरू सारखा विद्वान नसतो आणि पंचासारखा कोणी उदार नसतो। जे विकास व्हायला पाहिजे म्हणतात त्यांना विकास पाहिजे आहे, पण शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी बोल किमतीने घेऊन शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरवून त्यांना विकास करायचा आहे। तरी सुद्धा शेतकऱ्यांनी संयम कधी सोडलेला नाही। शेतकऱ्यांना असं कधी म्हटलेलं नाही की आम्ही विकास विरोधी आहे, तर शेतकऱ्यांनी असं कधी म्हटलं नाही की पायाभूत सुविधा करू नका। पण शेतकऱ्याचं म्हणणं एवढंच आहे की त्या पायाभूत सुविधा किंवा तुमचा विकास किंवा तुमच्या विकासाचे जे मनोरे आहेत त्या मनोऱ्याखाली आमची थडगी दबली जाऊ नये, एवढी एक माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। आणि मुळामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो खरोखरच आवश्यक आहे का, याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे। कारण याच शक्तीपीठ महामार्गाला समांतर असा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे। हा महामार्ग नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बांधून घेतलेला आहे आणि त्याच्यावरची सध्याची जर काय रहदारी बघितली तर ती एकूण क्षमतेच्या केवळ 25% आहे। कारण त्या 60 किलोमीटरला त्यांचा एक टोल आहे आणि त्या टोलवरून दररोज त्यांना किमान 40 लाख रुपये टोल वसूल अपेक्षित असताना केवळ 8 ते 9 लाख रुपये टोल वसूल व्हायला लागलेला आहे। म्हणजे क्षमतेच्या 25% सुद्धा तो रस्ता वापरला जात नाही। आणि असं असताना त्याला समांतर, कारण काही ठिकाणी 20 किलोमीटर आणि काही ठिकाणी 2 किलोमीटर सुद्धा या दोन रस्त्यामध्ये अंतर नाही आहे। असा समांतर 12 जिल्ह्यामध्ये असणारा हा नवीन रस्ता असायची काय गरज आहे। पण समजा भविष्याचा वेध ठेवून भविष्यामध्ये आपल्याला अजून पायाभूत सुविधा विस्तारायच्या आहेत, वाढवायच्या आहेत, म्हणून जर का तुम्हाला रस्ता करायचा आहे मग तो आहे तोच राष्ट्रीय महामार्ग जो नागपूर रत्नागिरी आहे त्याचं रुंदीकरण आता तो 4 पदरी आहे, तो 6 पदरी करा, 8 पदरी करा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सांगा। पण राज्य सरकार आम्ही स्वतःच करणार, हा 8 तास का करतं? आणि याचं उत्तर मिळालं पाहिजे। याचं कारण असं आहे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते बांधलेले आहेत, त्यांचं काम कायम चालू आहे। त्यांचा 6 पदरी रस्त्याचा 1 किलोमीटरचा खर्च 35 कोटी असताना या शक्तीपीठ महामार्गाचा मात्र 1 किलोमीटरचा 6 पदरी रस्त्याचा खर्च हा 107 कोटी आहे। एवढी तफावत का? आणि म्हणून याच्यामध्येच रहस्य दडलेलं आहे की हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला का दिला जात नाही आणि राज्य सरकार स्वतः का करू पाहतोय याच्या पाठी। बरोबर आहे राजू शेट्टीजी, जे तुम्ही 2 महत्वाचे प्रश्न उपस्थित केले की खर्चामध्ये